श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनाला नवीन वळण मिळणार आहे. आनंद येत आहे. ते ठोठावत आहे. जे तुम्ही वाट पाहत आहात, आता ते स्वीकार करायला तयार व्हा. कारण तुमच्या मनातील सर्वोत्तम इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे आहे. स्वामी म्हणतात, जर तू आज हे ऐकलं तर आजचा दिवस तुझ्यासाठी अद्भुत दिवस ठरेल. सर्व काही तुझं दुःख संपेल. आनंदी आनंद तुझ्या जीवनात येईल. तुझे संघर्ष संपू लागतील. तुमच्या जीवनातील सर्वोच्च आनंद तुम्हाला प्राप्त होईल. कठीण संपून जाईल. व्यर्थ चिंता करू नकोस. डोळे मीट आणि हा शांतपणे संदेश ऐक. कारण हे ऐकत असताना तुला लक्षात येईल की मी तुझ्यासाठी निरंतर उभा आहे. तुझ्यासाठी मी ते कार्य घडवून आणतो जे तुला हवे आहे. कितीही उशीर झाला तरी उशीर झाला असे मानू नका आणि आपले प्रयत्न करणे सुरू ठेवा. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करणे टाळू नका. ते करत राहा. कारण तुमचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होण्यात येणार आहे, करण्यात येणार आहे. या 24 तासात तुम्ही जे काही मागाल ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला दिल्या जात आहेत. देव म्हणतात, बाळा, काही क्षण व्यर्थ जाऊ देऊ नकोस. कारण तू जेव्हा जे काही मागत आहेस ते मिळेल. आशीर्वाद येत आहे तुझ्यासाठी. ते सर्व काही घडेल जे तुझ्या आयुष्यात तुला एक नवीन वळण देणार आहे. नवीन वळणासाठी तयार व्हा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या पुढे येणे हे तुमच्या भाग्याचे लक्षण आहे. तुम्ही भाग्यशाली आहात. तुम्ही सौभाग्यशाली आहात. म्हणूनच या संदेशासाठी तुमची निवड करण्यात आलेली आहे. परमात्मा तुम्हाला कधीही एकटं पडू देत नाही. तुमच्यासाठी तो आशीर्वाद पाठवतो. नवीन चैतन्याने तुमचे जीवन परिपूर्ण करतो. उदास राहू नका. नवीन वळण येणारे तुमच्या आयुष्यात खूप काही मोठा बदल परिवर्तन घेऊन येत आहे. नवीन वळणासाठी स्वतःला तयार करा. ज्या वळणावर तुम्ही जाणार आहात तिथे तुमच्यासाठी आनंद पसरवलेला असेल. तुम्ही तो वेचत पुढे चालत राहा. तुमच्या जीवनात अनेक आशीर्वाद मिळणार आहे. आनंद मिळणार आहे. कधीकधी स्वतःला तुम्ही विसरून जाल इतके आनंद तुम्ही प्राप्त कराल. तुम्ही तुमच्या जीवनात सर्वोच्च काळ पाहणार आहात. तुम्ही ज्या अपेक्षा केल्या आहेत, तुमच्या जीवनाबद्दल अपेक्षा ठेवल्या आहेत, त्या पूर्ण केल्या जातील. देवाला या 24 तासात ते मागा जे तुम्हाला हवे आहे. तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद या 24 तासात तुमच्यापर्यंत येतील. स्वामी माऊलीचा जय जयकार करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या आयुष्यात नवीन काहीतरी बदल घडवत आहे. त्या बदलासाठी स्वतःला तयार करा. नवीन वळणावर चालण्यासाठी तयार व्हा. सुसज्ज व्हा. मी तयार आहे असे टाईप करा. जेव्हा काही तुम्ही बदल घडवून आणू पाहता तेव्हा ते घडतात आणि त्यासाठी तुमची निवड केली जाते. हे ब्रह्मांड, संपूर्ण ब्रह्मांड, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादाने भरते, तुम्हाला चमत्काराने भरते आणि तुमच्या दिशात ते देते जे तुम्हाला हवे आहे. त्या दिशांमध्ये पुढे चालत राहा. वादळे शांत होतील, कलह संपतील आणि वादविवाद संपतील. तुम्ही जेव्हा पुढे जाल तेव्हा तुमच्यासाठी तुमच्या मार्गात आनंद लिहिलेला असेल. तुम्ही ज्यासाठी तयार केल्या जात आहात ते तुमच्यासाठी अद्भुत असेल, आनंददायक असेल, प्रगतिकारक असेल. मग त्यासाठी तयार व्हा. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथली जागा पवित्र होईल. ऐकणारे मन हृदय पवित्र होईल. देव म्हणतात, बाळा, आयुष्यात कितीही संकट आली, कितीही लोकांनी तुला कमी लेखलं किंवा तुला एकटं टाकलं तरी हे लक्षात ठेव की मी तुझ्या मागे उभा आहे. मी तुला धरून चाललो आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या ज्या काही अपेक्षा आहेत, ज्या तू सोडून दिल्या आहेस, त्या स्वप्नांना पूर्ण करणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुझ्या जीवनात नवीन प्रकाश तुला मिळणार आहे. पुढील काही मिनिटातसुद्धा तुझ्यासाठी चमत्कार येणार आहेत. आशीर्वाद घडणार आहेत. होय, तू जेव्हा शांतता, आनंद आणि प्रगतीच्या मार्गावर चालण्यासाठी तयारी करतोस तेव्हा ते अद्भुत आशीर्वाद येऊ लागतात.
तुझ्या डोळ्यातून निघणाऱ्या प्रत्येक अश्रूसाठी मी तुला आशीर्वादाने भरतो. ते अश्रू पुसून टाक, कारण आता तुझ्या वेदना संपतील, दुःख हरण होईल आणि काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही. माझ्या प्रत्येक शब्दात तुला ते सर्व काही मिळेल. तू आता त्या गोष्टींचा सामना करशील जे तुझ्यासाठी हवेसे वाटणार आहे. त्यात काही नाते जुळतील, त्यात काही आनंदाची बातमी येईल, त्यात काही तुझ्यासाठी मोठे यश येईल. जर त्या यशासाठी तू तयार केल्या जात आहेत तर नवीन वळणावर चालण्यासाठी तयार हो. देव म्हणतात तुझं उज्ज्वल भविष्य तुझ्या पुढे आहे. हार मानू नकोस. प्रत्येक दिवशी तुझा विजय निश्चित केला जाईल, घोषित केला जाईल. तू त्या द्वारावर ठोठावत राहा, प्रयत्न करत राहा. प्रयत्नांना चुकवू नकोस, प्रयत्नांची कास सोडू नकोस. बाळा, मी तुझ्यासाठी ते दरवाजे उघडेल जिथे तू ठोठावत आहेस. प्रयत्न करणे सुरू ठेवा. हार मानू नका, स्वतःला कमजोर लेखू नका. प्रयत्नांती परमेश्वर हे तुम्हाला माहीत आहे. रोज एक आत्मविश्वासाने देवापुढे दिवा लावा आणि त्या दिव्याला ज्योतमध्ये पाहत राहा. तुम्हाला स्वामींचे दर्शन घडेल. स्वामी शक्ती महान आहे. देव शक्तिशाली आहे. देवावर विश्वास ठेवा. देवाच्या संपूर्ण शक्तीवर विश्वास ठेवा. तुमच्या आयुष्यात ते परिवर्तन घडेल जे तुम्हाला हवे आहे. जो कोणी प्रयत्न करतो तो यशस्वी ठरतो. देव म्हणतात हम गया नहीं जिंदा है. माझ्या या अभय वचनावर तुझा विश्वास असल्यास होय म्हणून टाईप कर. देव म्हणतात बाळा, जे काही मोठे बदल आहे, परिवर्तन आहे, ते तुला न सांगताही येतील, कारण देव तुझ्यासाठी पडद्याआड कार्य करत आहे. आज तुला काही गोष्टी स्पष्टपणे दिसत आहेत, जाणवत आहे, पण काही गोष्टी तुला स्पष्टपणे दिसत नाही, जाणवत नाही. तेव्हाही माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे. तू जेव्हा अपेक्षा ठेवतो की तुला सर्व काही चांगलं मिळावं, आनंद मिळावा, तेव्हा तूही प्रयत्न कर. आनंदी राहण्याचा प्रयत्न कर. मला तुझी मदत करायची आहे. तुला ती स्वीकार करायची असल्यास होय म्हण. अगदी या क्षणाला सुद्धा तुझी ऊर्जा वाढवण्यात येणार आहे. बाळा, तू माझा प्रिय आहेस, म्हणूनच मला तुझी मदत करायची आहे. कधी कधी या 24 तासातही तुमच्यासाठी आशीर्वाद येतील. तुम्ही जे काही अपेक्षित केले आहे त्याहीपेक्षा मोठे आशीर्वाद तुमच्या वळणावर आहेत, तुमच्या मार्गात आहेत. मार्गावर पुढे चालत राहा. कधीही स्वतःला एकटे प्राप्त करू नका, कारण देव सदैव तुम्हाला साथ देतो. देव तुम्हाला उंचावतो. देव तुम्हाला भरारीसाठी तयार करतो. स्वामी आज या संदेशातून तुम्हाला सांगत आहेत की खूप काही गोष्टी संपण्यापूर्वी हा संदेश ऐकून घे. तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील. जरी काही गोष्टी आज तुला हाताबाहेर वाटत आहेत, पण त्यासाठी मार्गही निघेल. होय, कारण तुझा देव तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझ्या प्रश्नाचे उत्तरही तुला मिळणार आहे. आज जे कोणी या संदेशाचा स्वीकार करत आहे त्यांच्यावर माझी कृपा निरंतर राहणार आहे. तेव्हा प्रयत्न करणे सोडू नका. यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. तुमचे जे नाते आहे ते घट्ट होईल. तुमच्या प्रयत्नांमध्ये तुम्हाला यशस्वी करण्यात येईल. प्रत्यक्षात स्वामी कृपा होईल आणि तुम्ही आनंद प्राप्त कराल. स्वामी माऊलींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्या कानापर्यंत आला आहे. तुम्ही भाग्यशाली आहात. स्वामींनी तुम्हाला मार्ग दाखवला आहे. प्रत्यक्षात तुमची मदत करण्यासाठी स्वामींनी हा संदेश तुमच्या पुढे दिला आहे. ज्यांनी कोणी हा संदेश मनपूर्वक ऐकला आहे, श्रद्धेने ऐकला आहे, त्या भक्तांवर स्वामींची कृपा निरंतर राहो. त्यांच्या इच्छा अपेक्षा सर्व काही पूर्ण करोत. स्वामी माऊली त्यांच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण करो. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी
समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.